वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, मी महानुभाव संप्रदायाचा साधू जरी दिसत असलो तुम्हाला, तर मी ज्यावेळेस गृहस्थाश्रमात होतो त्यावेळेस मी एका वारकरी संप्रदायाच्या शर्मा नावाच्या ब्राह्मण गुरुकडून विद्याचा अभ्यास केला. म्हणजे आपल्या गीतेचा अभ्यास केला. त्यांनी मला गीतेचा अभ्यास शिकवला. त्यांच्याकडं अनेक मुलं होती शिकायला, त्यात मी एक होतो. तर मग आम्हाला ती शिकवत, अर्थासह गीता शिकवत. मग आम्ही आमच्या वह्या होत्या आमच्याजवळ, प्रत्येकाजवळ. माझ्याजवळ बी वही होती. त्या वहीवर आम्ही डिटेल्स लिहून घेत. म्हणजे काही त्यांनी जे गुरुजींनी जे सांगितल्या गोष्टी त्या आम्ही त्याच्यावर लिहून घेत असत. आणि मग लिहून घेऊन मग प्रत्येक मुलगा, प्रत्येक आमचे मित्र एकमेकाच्या वह्या तपासत असत. मग मी एक दिवशी माझी वही तपासू लागली मुलं, माझे मित्र. त्याच्यावर मी लिहिलं होतं शे म्हणजे षटकोणाचं ष, य आणि भो, य भो असं लिहिलं होतं मी. ते म्हणले हे शे भो म्हणजे काय रे? मी म्हणलं शे भो म्हणजे तुम्ही विचार करा आणि तुमचं डोकं लढवा. म्हणलं शे भोचा अर्थ काय होतं. तर त्यांच्या काही डोकं तिथवर गेलं नाही. बरेच 10-12 जण होतो आम्ही शिकणारे. तर त्यांनी एकमेकाजवळ वही दिली, ती शे भोचा अर्थ सांगा. तर शे भोचा अर्थ काही कोणाला काढता नाही आला. मग गुरुजीजवळ दिलं. मग गुरुजीचं बी डोकं म्हणजे आम्हाला असं म्हणायचं नाही, परंतु गुरुजीचा बी ज्या विचारशक्ती तिथवर गेली नाही. विचारशक्ती जाणं महत्त्वाचं आहे. आपली विचारशक्ती कुठवर जाती हे महत्त्वाचं आहे. ती काय गुरुजीची बी गेली नाही आणि माझी बी गेली नसती. पण मग मला विचारलं गुरुजीने, हे काय लिहिलंस रे तू? मी म्हणलं महाराज हे नाही का 5व्या अध्यायामधले 3 श्लोक आहेत. हे काय लिहिले? मी म्हणलं हे आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी 3 मंत्र दिले. म्हणजे काय? शे म्हणजे शक्नोती हैवये सोडून प्राक शरीर मग क्षणात कामक्रोधोद्भयोग स्वयुक्त सुखी नरा. तर काय म्हणले ते श्रीकृष्ण महाराज? तर हे जे प्राक शरीर आहे, हे प्राक शरीर सोडण्याच्या अगोदर शक्नोती हैवये सोडून प्राक शरीर विमोक्षणात, हे शरीर सोडण्याच्या अगोदरच जो माणूस काम, क्रोध आणि लोभ याचा आवेग आवरतो, त्याच्या आहारी जात नाही, कामाच्या आहारी जात नाही, क्रोधाच्या आहारी जात नाही आणि त्याचा वेग आवरतो, तोच खरा सुखी होतो. ज्याला काम आवरलं नाही तो कसा सुखी होईल माय बापू? आमच्या रावणाला काम आवरलं का? नाही. रावणाला काम आवरलं नाही. त्याची सोन्याची लंका खराब झाली, सुख त्याचं पळून गेलं. त्यानं जर काम आवरलं असता तर त्याचं सुख त्याच्याजवळ राहिलं असतं. जो नारद होते ते तर देवर्षी होते, परंतु त्याला बी पत्नी करण्याची इच्छा झाली, लग्न करण्याची इच्छा झाली आणि ते श्रीकृष्ण महाराजाकडेच गेले आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणले, पत्नी तुझी मला तुझी पत्नी दे एक. तुला तर 16,108 पत्नी आहेत, एक मला देऊन टाक. ते म्हणले हरकत नाही नारदजी, मी ज्या घरी नाही त्या घरची घेऊन जा. आणि मग नारदजी फिरले 16,108 घरं फिरायचे. तर ते फिरू कंटाळले आणि शेवटी जी त्याची बहीण होती, तिचं नाव सत्यभामा. ती सत्यभामा नावाची नारदाची बहीण होती. त्या बहिणीच्या घरी श्रीकृष्ण महाराज गैरहजर होते. म्हणजेच तुझी बहीण तू घेऊन जाय असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला म्हणजे शॅलीतून बुटाडं मारले. आणि मायबाबो असे शॅलीतून बुटाडं मारण्यात श्रीकृष्ण महाराज फारच पटाईत होते. मग ते बुटाडं मारलं आणि मग रावणाला काय दुःख भोगावं लागलं त्याच्यामुळं. तर हे तुम्हाला माहीतच आहे, नारदाची नारदी झाली आणि नारदी पुन्हा त्या नारदीला लेकरं झाले 60
आणि ते लेकरं बी वारले आणि तो माणूस बी वारला आणि पुन्हा दुःख आलं. म्हणजे एवढं दुःख तिला सहन करावं लागणार झाला. तर हे कशामुळं मायबाबा? कारण त्यानं कामाचा आवेग आवरला नाही. मग काम क्रोधच भवमेग सोयिक्त सुखीनं. तर ही जी होती आमची काय तिचं नाव गांधारी माता. गांधारी माताचं मुंचन का झालं नाही? कारण गांधारी माताकडे श्रीकृष्ण महाराज गेले युद्ध संपल्यानंतर आणि तिला म्हणले, आत्या तुला आता काय मागायचं तर माग बरं, एक वर मी तुला देतो. आणि त्या बाईनं वर मागितला की माझे मुलं जसे तू माझ्या देखत मारले तसे तुझे मुलं तुझ्या देखत मरू दे. म्हणजे कशामुळं म्हणली ही? कारण तिला क्रोध आला होता. तिला क्रोध जर आवरला असता तिनं काम क्रोधोद्भवमेग सोयुक्त सुखीनं ती एकाच जन्मात नाही अनंत जन्म तिची सुखी गेली असती. तिला परमेश्वराची प्राप्ती झाली असती. ती म्हणली असती, देवा तुझं प्रेम दे मला. केम छे केम छे केम छे प्रेम छे प्रेम छे. प्रेम जर मागितलं असतं तर मायबाबो ती सुखी झाली असती. पण का नाही सुखी झाली? कारण तिला क्रोधाचा आवेग आवरला नाही. म्हणून श्रीकृष्ण महाराज सांगतात, अर्जुना हे प्राग शरीर शक्नोती हे वय सोडून प्राग शरीर योगसेनात काम क्रोधत भयमुग सोयुक्त सुखीना. तर तोच माणूस सुखी होतो जो कामाचा क्रोधाचा आवेग आवडतो. आता दुसरी गोष्ट ये म्हणजे काय? ये म्हणजे येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्षपरायणा विगतेच्या भय क्रोधो ये सदा मुक्त ये वसा. येतेंद्रिय मनोबुद्धी ज्याची मन आणि बुद्धी ताब्यात आहे आणि जो मुनी मोक्षपरायण आहे. येतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्षपरायण विगतेच्या भय क्रोधो. ज्याचं भय गेलं, क्रोध गेलं, इच्छा गेली, विगतेच्या भय क्रोधो ये सदा मुक्त येवसा. तो सदा मुक्त आहे. मुक्त राहायचं असं नाही हो तर तुम्हाला मुनीर मोक्षपरायण व्हावं लागेल आणि काम विगतेच्या भय क्रोध याचं सोडून द्यावं लागेल. तर तुम्ही काय होता? मुक्त होता. नाही तर तुम्ही जर भय ठेवलं, क्रोध ठेवला तर विगतेच्या भय क्रोधो. तर क्रोध जर ठेवला तर क्रोधात तुम्ही काही बी वाईट करून बसलात तर तुम्हाला जेलची हवा खावं लागेल आपल्याला. त्यामुळं आपले मन बुद्धी ताब्यात पाहिजे. मन ताब्यात नाही, बुद्धी ताब्यात. इतेंद्रिय मनोबुद्धी आणि मुनी मोक्षपरायणा विगतेच्या भय क्रोधो हे सदा मुक्त येवसा. ही दुसरी किल्ली आपल्याला देवानं सांगितली. पहिली किल्ली ती शक्रोती हे सुखाचा मंत्र सांगितला, दुसरा स्वातंत्र्यतेचा मंत्र सांगितला आणि तिसरा मंत्र सांगितला देवानं तो शांतीचा मंत्र सांगितला. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना भोक्तारम यदि तपसाम सर्व लोकमय सर्वम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा मांसाती मुच्यते. मी सर्व यज्ञाचा तपाचा भोक्ता आहे. भोक्तारम यदि तपसाम आणि सर्व लोकांचा महेश्वर आहे. भोक्तारम सर्व लोक महेश्वर सुहृदम सर्वभूतानाम सर्वभूताचा सुहृद आहे. भूतानाम असं ज्या माणसाला कळालं तर तो माणूस त्याला शांती मिळते. मायबाबो परमेश्वरच लोकायला कळत नाही. दगडाला परमेश्वर मानतात, देवतेला परमेश्वर मानतात, परमेश्वराला देवता मानतात. जीव म्हणजे आयुष्यभर आईवडिलाची सेवा नाही करत, परंतु ते वारले की त्यांची समाधी बांधतात आणि त्याचीच भूताची सेवा करतात. आणि देव श्रीकृष्ण महाराज म्हणले, यांती देवव्रता देवा पितृज्ञांती भूत पितृव्रता भूतानी यांती भूतेजा आणि यांती मध्याची नोपिमा. जे भूताची पूजा करतात ते भूताला जातात, ज्या देवतेची भक्ती करतात त्या देवतेला जातात आणि माझी भक्ती करणारे मला येतात. म्हणून मायबाबा आपल्याला परमेश्वर समजला पाहिजे आणि परमेश्वर हा सर्व यज्ञ तपाचा भोक्ता आहे. भोक्ता रे मतलब आणि सर्व लोकांचा महेश्वर आहे आणि सोदम सर्वभूताना असं आपल्याला परमेश्वर श्रीकृष्ण महाराजाचं जीवनचरित्र कळालं पाहिजे. दिव्य जन्म कर्मचे मे दिव्य मेव ते तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नाही ती मामेती सोडतो. ते म्हणले माझं दिव्य जन्म कर्म ज्याला समजलं त्याला हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितले मायबाबा. त्यामुळं आपल्याला परमेश्वर काढायला पाहिजे. आपल्याला कामाचा क्रोधाचा आवेग आवडता आला पाहिजे. कारण हा काम हा क्रोध हा महाशनो महापापी आहे. काम येश क्रोध येश. काम
हा क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होतात. रजोगुणाचा उद्भव आणि ते महाशनो आहेत, महापापमा आहेत, आणि विद्येनं मी आपल्या ज्ञानाला झाकून टाकणार आहे. म्हणून मायबाबा, कामाचा क्रोधाचा आवेग आवरता आला पाहिजे आणि मन बुद्धी ताब्यात ठेवता आली पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराज हे सर्व यज्ञाचे तपाचे भोगते आहेत. सर्व लोक महेश्वर आहेत असं आपल्याला समजलं पाहिजे. तर आपल्याला सुख मिळतंय आणि शांती मिळते आणि स्वातंत्र्य मिळते आणि आपल्याला शांती मिळते. मग मायबाबा, आपण परतंत्र्यात होतो 1947 पूर्वी. तर त्या स्वातंत्र्यातून आपण सुख पाहिजे होतं, आपल्याला सुख नव्हतं. पारतंत्र्यात होतो, आपल्याला सुख नव्हतं. म्हणून सुख मिळविण्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळविलं आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आपल्याला तिथं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्यामध्ये आपल्याला जर शांती पण नाही तर मग आपलं स्वातंत्र्य काय कामाचं. तर इथं आपल्याला शांती मिळाली पाहिजे. म्हणून मायबापो, परमेश्वर समजला तरच तुम्हाला शांती मिळू शकते. तर म्हणून भोक्ताराम यदेतपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती उच्यते, असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलंय. आणि मायबापा, ह्या 3 मंत्राचा जप करा आणि तुम्ही सुखी व्हा. आणि ही वही आमच्या गुरुजीनं पाहिली आणि गुरुजीला मी हे म्हणून दाखवलं. गुरुजी माझ्यावर प्रसन्न झाली, खुश झाले. मायबापो, तुम्ही बी माझ्यावर प्रसन्न व्हा आणि आपल्या ह्या देऊळ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.